जुगाड रेसिपीमध्ये स्वागत. जय शिवराय. नाही मैदा, नाही गव्हाचे पीठ, नाही गूळ किंवा नाही कोको पावडर. पाहू शकता अगदी कमाल हा केक लागतो. अगदी बर्फीसारखा होतोही आणि खायलाही लागतो असा हा बर्फीसारखा केक पाहणार आहोत आपण. कॅरमलाइज केक. त्याचप्रमाणे यावरती आपण ड्रायफ्रूट्स न घालता शेंगदाणे, तीळ आणि फुटाणे घातलेले आहेत, तेही भाजून. चला तर त्यासाठी आपण सर्वप्रथम घेणार आहोत 1 वाटी सुजी म्हणजे गरा आणि 1 वाटी साखर. आता हे एवढं प्रमाण घ्यायचं, 1 वाटी साखर आणि 1 वाटी गरा. आता ही साखर आहे थोडीशी आपण विरघळून घेणार आहोत, म्हणजे वितळून घेणार आहोत, कॅरमलाइज करणार आहोत ही साखर. पाणी वगैरे काही घालायचं नाही, विदाऊट पाणी आपण ही अगदी स्लो गॅसवरती वितळून घ्यायची. गॅस बंद करायचा आणि थोडंसं हे गार होण्यासाठी अशा प्रकारे हलवत राहायचं. आता हे एका बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत आणि अर्धी वाटी आपण इथे दूध वापरलेलं आहे. आता हे थोडं मिक्स करून घ्यायचं. पाहू शकता ह्या जी दुधाचा कलर पण चेंज झालेला आहे. आता आपण जी सुजी होती ती थोडीशी वाटून घ्यायची, पाणी घालायची नाही, पावडर थोडीशी करून घेणार आहोत, थोडीशी बारीक करून घ्यायची आपण ही सुजी. आता आपण पाहू शकता ही साखर आहे ती थोडीशी बारीक वाटण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी आपण मिक्सरमध्ये घातलेले आहे आणि ते दूध पण होतं ते घालायचं आणि अगदी थोडंसं आपण वाटण तयार करून घेणार आहोत. थोडीशी मोठी साखर होती ती आपण अगदी बारीक केलेली आहे. थोडेसे क्रिस्टल्स आहेत ते दिसत आहेत, पाहू शकता. जरूर करून पहा, हा केक अगदी कमाल लागतो. अगदी छान फ्लेवर आहे या कॅरमलाइजचा. त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत 3 चम्मच दही. इथे मी तेलाचा वापर केलेला नाही, तर जर तुम्ही तेल घालणार असाल तर थोडासा हा केक आहे ते स्पॉन्जी होतो, केकसारखा स्ट्रक्चर येतं. मी बर्फीसारखा केलेला आहे त्यासाठी इथे मी तेल वापरलेलं नाही. अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि ते आपण जी पावडर केली होती गऱ्याची ती यामध्ये घालायची. त्याचप्रमाणे 1 चम्मच कॉर्नफ्लावर घातलेला आहे कलरसाठी आणि 2 चम्मच आपण मिल्क पावडर घातलेली आहे. आता हे आपण सर्व मिक्स करून घेतलेले आहे. इथे मी सोडा, बेकिंग पावडर वापरलेली नाही. त्यानंतर हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. पाहू शकता अगदी जास्त पातळ नाही, अगदी जास्त घट्ट नाही, मध्यम आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. आता प्रीहीटसाठी आपण थोडंसं हा तवा गरम करून घेणार आहोत. आता आपण ह्या एका भांड्याला ना थोडंसं तूप लावलेलं आहे आणि मैदा टाकून आपण हे कोटिंग करून घेणार आहोत. इथे जर तुमच्याजवळ बटर पेपर असेल तर जरूर वापरू शकता, नसेल तर अशा प्रकारे करून घ्यायचं. त्यानंतर इथे मी 1 साचा इनोचा घेतलेला आहे, सर्व घालायचा अशा प्रकारे आणि यावरती थोडंसं 1 चम्मच आपण गरम पाणी घालायचं. थोडासा हा इनो आहे ते ॲक्टिव्ह करायचा. अशा प्रकारे सर्व मिक्स करून घ्यायचं. आता हे मिक्स केलेलं जे बॅटर आहे ते यामध्ये आपण घालायचं. अगदी अर्ध्या तासामध्ये आपला हा केक होतो तयार. जरूर करून पहा आणि कमाल लागतो. अशा प्रकारे हे आपण बॅटर घातलेलं आहे. थोडासा अशा प्रकारे म्हणजे थोडंसं हलवून घ्यायचं, जेणेकरून त्यातील जे बबल्स आहेत ते निघून जातील. आता इथे मी भाजलेले तीळ, फुटाण्याची डाळ आणि शेंगदाणे अशावरती आपण हे गार्निश करून घेणार आहोत. इथे तुम्ही ड्रायफ्रूट्स वापरले तरी चालतील, नाहीतर हे वापरले तरी चालतील. पाहू शकता अगदी कमाल दिसत आहे. आता आपला प्रीहीट झालेला तवा यामध्ये आपण हा केक ठेवायचा. अगदी गॅसवरती 35 ते 40 मिनटामध्ये आपला हा केक छान बेक होतो. चेक करायचं, पाहू शकता काठीला म्हणजे स्टिकला लागत नाही. तयार आहे आपला केक आणि थंड झाल्यानंतर याचे तुम्ही काप करून घेऊ शकता. अशा प्रकारे या केकच्या आता आपण काप करणार आहोत. अगदी कमाल लागतो, अगदी बर्फीचाच फ्लेवर म्हणला तरी चालेल असा हा आपला कॅरमलाइज सुजी केक. अगदी कमाल लागतो. जरूर करून पहा आणि ही रेसिपी आवडली असेल किंवा अशाच नवनवीन रेसिपीसाठी जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून जुगाड रेसिपी तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. पाहू शकता अगदी सुपर असा आपला हा केक तयार झालेला आहे आणि जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.